नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सगळेजण मजेत? चला, आज थोडंसं लाईव्ह आलेलो आहे मी आणि या ठिकाणी आपल्याला आज बघायचे आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. मित्रांनो, मी मायक्रो नोट्स काढलेले आहेत, एक 2 दिवस अभ्यास केला याच्यावर मी आणि महाराष्ट्रासंदर्भातील सर्व वृत्तपत्रे, त्याच्यानंतर उत्तरार्धामध्ये भारतातील प्रमुख वृत्तपत्रे ही सगळी या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला थोडंसं लाईव्ह स्वरूपाचं कसं वाटतं आहे, मी तुम्हाला दिसतो आहे लाईव्ह, असं कंटिन्यू करायचं की आपलं बरं आहे ते PDF स्वरूपात मी येत असतो तेही थोडंसं खाली कळवा. ओके, तर चला आपण मुद्द्यावर येऊया. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे लेक्चर एकही अशी परीक्षा नाही की ज्याच्यासाठी उपयुक्त नाही. मित्रांनो, MPSCच्या एक्झाम्स, सरळ सेवेचे एक्झाम्स, पोलीस भरती आणि इतर सगळ्या, त्यामध्ये झडपी असेल कोणतीही परीक्षा, प्रत्येक ठिकाणी वृत्तपत्रे हा घटक विचारला जातो आणि तो आपल्या सामान्य ज्ञान सिरीजचा अत्यंत महत्त्वाच्या लेक्चरमधील एक लेक्चरचा भाग असणार आहे. तर शेवटपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवा, शेवटपर्यंत लेक्चर बघायला शिका. आपण सुरुवात करतो आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, वृत्तपत्रांचा शोध नेमका कुठे लागला, जगात शोध कुठे लागतो आहे, तर तो 1439 स्क्रीनवर बघत चला. युरोप, गटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला. मित्रांनो, छपाई यंत्राचा शोध अर्थातच मुद्रण कलेचा शोध. भारतात प्रथम सुरुवात झाली गोव्यामध्ये. भारताचं म्हणतोय आपण, जगाकडून महाराष्ट्राकडे येतो आहे आणि महाराष्ट्रातल्या आपण मुंबईवर येणार आहोत. भारतात प्रथम गोव्यामध्ये. हे मुद्दे एकदम असे तोंडपाठ झाले पाहिजे आणि मी जे शिकवतोय ना मित्रांनो, ह्याच्यासाठी थोडंसं एक वही जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप फायदा याचा होणार आहे. आता पुढे आपण जातो आहोत. हे जे वृत्तपत्रांचा विकास आपण म्हणतोय हा मुख्यतः किनारी शहरांमध्ये जास्त झाला आधी. आता किनारी शहरांमध्ये का, या ठिकाणी बघा, समजा हा नकाशा आहे आपला भारताचा, हा दक्षिणेकडील भाग आहे. ब्रिटिश आले, आपण बघतो आहे, मुंबई असेल, मद्रास असेल आणि कोलकाता, 3 ठिकाणी ब्रिटिशांनी आपल्या वस्ती केलेल्या आहेत किंवा वस्ती स्थानं केलेली आहेत. मग तुम्ही जर बघितलं तर किनारी भागात मृदन स्वातंत्र्याचा विस्तार किंवा मृदन कलेचा विस्तार जे आपण म्हणतो आहोत, तो होण्यामागील कारण, याचा अर्थ ब्रिटिश पहिल्यांदा किनारी भागामध्ये वसले, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या थोडक्यात वखारी स्थापन केल्या, त्यामुळे त्या भागामध्ये याचा विस्तार झालेला आहे. त्यांनी कशासाठी सुरुवात केली ही, तर ही सुरुवात केली आपल्या धर्माचा, जो ख्रिश्चन धर्म होता त्यातील विचारांचा प्रसार करण्यासाठी. हे आधी लक्षात राहू द्या. ओके, आता बघा, सुरुवातीला, एकदम सुरुवातीला वृत्तपत्रांचा उद्देश काय होता. वृत्तपत्रांचा उद्देश, देशी व विदेशी जे विचार आहेत त्यांचा प्रसार झाला पाहिजे. आता मी महाराष्ट्रावर येतो आहे. महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र का सुरू झाले, ज्या विविध घडामोडी घडता आहेत महाराष्ट्रात त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि समाज जागृती झाली पाहिजे. जनतेमधील ज्या अंधश्रद्धा असेल, चुकीच्या विचार प्रणाली असेल, त्या गाडल्या गेल्या पाहिजेत, असा या वृत्तपत्र सुरू करणाऱ्या समाज सुधारकांचा किंवा विचारवंतांचा हेतू होता, हे आपल्या लक्षात येतं. आता मग आपण पुढे जर गेलो मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे की मुद्रण कला आणि वृत्तपत्रे यांचा परस्परांशी संबंध आहे. बघा, मुद्रण कला जशी विकसित होत जाईल तशी वृत्तपत्र विकसित होणार, कारण वृत्तपत्र हे छपाई करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मुद्रण कलेचा शोध लागलेला असला पाहिजे. भारतामध्ये मुद्रण कलेचा प्रसार कोणी केला मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न. भारतामध्ये डॉक्टर कॅरे, हे नीट लक्षात ठेवा, डॉक्टर कॅरे यांनी ख्रिश्चन जे बायबल होतं त्याचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी या गोष्टींची दखल घेतली किंवा त्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली. जी मुद्रण कला म्हणतो आपण, ती कॅरे यांच्यापासून विकसित झालेली आहे. आता हे कॅरे असंच एक नाव तुम्ही ऐकलेलं असणार आहे, ते म्हणजे मराठी व्याकरणासंदर्भात डॉक्टर विल्यम कॅरे किंवा विल्यम कॅरी म्हणतो आपण, त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. काय आहे मित्रांनो त्या ग्रंथाचं नाव? मराठी व्याकरणावरील तो पहिला ग्रंथ आहे. प्रश्न मुद्दाम विचारतोय, ती सवय आहे आपल्याला आणि ती असली पाहिजे तुम्हालाही उत्तरं देण्याची. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ, मराठी भाषेचे पाणिनी, इथे आठवतंय इतिहास आहे मराठी भाषेचे. त्या ठिकाणी पाणिनी आपण ज्यांना म्हणतो ते कोण ते सांगा, कारण की ते या ठिकाणी आपल्याला नक्कीच इतिहासात घेऊन जातात. आता आपण पुढे जातो आहोत. पुढे आपल्याला बघायचं आहे एक वृत्तपत्र जे विविध परीक्षांना विचारलं गेलेलं आहे. मित्रांनो, या नोट्स फार म्हणजे अशा
सूक्ष्म स्वरूपात काढलेले आहेत, मायक्रो नोट्स आहेत, मात्र तुमच्या समोर झूम करून त्या ठिकाणी दाखवतो आहे कारण की तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. आणि मित्रांनो, लेक्चर कधीही 480 पिक्सेलमध्ये बघायला शिका, किमान 360 तरी, म्हणजे काय होतं तुम्हाला ते चांगलं दिसणार. मुद्दा हा लक्षात घ्या. आता वृत्तपत्रांमध्ये पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे दर्पण. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणतोय. इथे एक लहानसा प्रश्न तुम्हाला विचारतो मी, त्याचं उत्तर लेक्चरच्या शेवटी भेटणार आहे. ते म्हणजे भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं, कोणी सुरू केलं, कधी सुरू केलं, सांगायचं आहे भारतातील. आताच उत्तर द्या, नंतर भेटणार आहे उत्तर ते. ओके, दर्पण 6 जानेवारी 1832. महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीचे जनक जे आहेत त्यांनी हे दर्पण सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलं, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं. ओके, पुढे पाक्षिक, हे दर्पण पुढे पाक्षिक म्हणून त्या ठिकाणी आलं, म्हणजे 15 दिवसाला निघायचंय. पहिलं पाक्षिक म्हणूया आपण याला, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून मात्र याचा उल्लेख आहे आणि ते पाक्षिक स्वरूपात होतं. पाक्षिक म्हणजे काय, 15 दिवसाला. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, जे दररोज निघतं त्याला काय म्हणायचं, जे 7 दिवसाला प्रसारित होतं किंवा प्रकाशित होतं त्याला काय म्हणणार तुम्ही, जे महिन्याला प्रकाशित होतं, जे वर्षाला प्रकाशित होतं, जे 6 महिन्याला प्रकाशित होतं, हे माहीत असलं पाहिजे. खाली कमेंट करा. ओके, आता पुढे आपण चाललो आहे मित्रांनो. पुढचं वृत्तपत्र ते म्हणजे जांभेकरांचं, त्याचं नाव आहे दिग्दर्शन. काय आहे नाव, दिग्दर्शन. नीट लक्ष द्या, मी जो पॉईंट शिकवतोय का त्या पॉईंटकडे लक्ष देत चला. पुढचं बघू नका, खाली काय लिहिलंय ते सगळं घेणार आहोत आपण. मात्र काय, जो मुद्दा माझा चालू आहे त्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला शिका. दिग्दर्शन 1840. जांभेकर भौतिक शास्त्राच्या अभ्यासासाठी यांनी हे सुरू केलेलं मासिक होतं. दिग्दर्शन हे मासिक आहे, पाक्षिक दर्पण आहे. या लहान लहान बाबिया, मासिक आहे, दैनिक आहे की पाक्षिक आहे की साप्ताहिक आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न थोडेसे MPSCच्या लेवलला विचारलेले आहेत. खाली पोलीस भरती सरळ सेवा काय विचारणार की वृत्तपत्राचं नाव देणार आणि पुढे संस्थापक देणार. फरक एवढाच आहे, मात्र प्रत्येकाला अभ्यास करायचाच आहे. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे ज्ञानोदय या वृत्तपत्राबाबत. मित्रांनो, 1841चं ज्ञानोदय हे वृत्तपत्र, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. का माहिती आहे, हे अमेरिकन लोकांचं होतं, हे ख्रिश्चन धर्म प्रसारासाठीचं होतं. याच्यावर अनेक समाजसुधारक टीका करायचे. ओके, की बाबा हे आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी हे सगळं करतायत. ज्ञानोदय हे हेनरी वालंटाईन यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. हेनरी वालंटाईन त्यांचं हे वृत्तपत्र, अमेरिकन ख्रिस्ती मिशनरींचे कार्य त्यांनी त्याच्यातून केले. मग त्यामध्ये ज्ञानप्रसार असेल, युरोपमधील संस्कृतीचा प्रसार करणे हे ज्ञानोदयचं अत्यंत महत्वाचं कार्य. नीट लक्षात ठेवा, एक एक मुद्दा मित्रांनो, याचे 2 वेळी इथे ओळी मी इथे काढले ना, याच्यासाठी एक पॅसेज खर्च झालेला आहे पुस्तकांमध्ये. आणि याच्यामध्ये मी जे संदर्भ वाचलेले आहेत त्याचं तुम्हाला विशेष उल्लेख करेल मी. त्यामध्ये मुक्त विद्यापीठाचे पुस्तक, क्रमिक पुस्तकं, बालभारतीचं केतकर सरांचं पुस्तक आहे, कुमार केतकर सरांचं कथा स्वातंत्र्याची. पुढे मग इकडे गाठाळ, कठारे, विविध जे संदर्भ स्रोत तुम्ही वाचायला पाहिजे त्या सगळ्यांमधून वृत्तपत्रासंदर्भातील हा टॉपिक काढलेला आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर बघितलं ना, तुमचा वृत्तपत्रावरील एकही प्रश्न चुकणार नाही कोणत्याही परीक्षेमधील. आता पुढचा या ठिकाणचा वृत्तपत्राचा मुद्दा येतो तो म्हणजे ज्ञानप्रकाश. 1839 साप्ताहिक आहे. काय आहे, साप्ताहिक. कोणी काढलं, कृष्णाजी रानडे यांनी. ज्ञानप्रकाश नावातच ज्ञान आहे, पण ज्ञानाचं काय काय करायचं होतं यांना, ज्ञानाचा संग्रह, ज्ञानाचं संवर्धन, ज्ञानाचा प्रसार, या बाबी मित्रांनो. 1904 पासून मराठीतील पहिले दैनिक म्हणून या ज्ञानप्रकाशकडे बघितल्या जातं. ज्ञानप्रकाश महाराष्ट्रातील मराठीतील पहिले दैनिक. नीट लक्षात ठेवा. ओके, ज्ञानप्रकाश. आता पुढे नाव येतं हिंदू प्रकाशचं. नावात प्रकाश आहे, मात्र ज्ञानाऐवजी हिंदू प्रकाश. 1862 विष्णूशास्त्री पंडित सरकारी नोकरी सोडली आणि हे वृत्तपत्र सुरू केलं, हिंदू प्रकाश, जे प्रार्थना समाजाचं पुढे व्यासपीठ झालं. मग आमच्या समोर आम्हाला लगेच त्याचा संबंध लावता आला पाहिजे. का रे, प्रार्थना समाज कोणाचा होता, प्रार्थना समाज कधी स्थापन झाला, कुठे स्थापन झाला, काय होते प्रार्थना समाजाची कार्य, लगेच आठवलं पाहिजे.
लगेच आठवलं पाहिजे. सांगा बघू खाली कमेंट बॉक्समध्ये किती लोकांना माहित आहे प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, कोठे झाली माहीत पाहिजे, विचारलं गेलेलं आहे. ओके, तर ते एक महत्वाचं. आता आपण पुढे जातो आहोत. पुढचं वृत्तपत्र मित्रांनो या ठिकाणी आहे ते म्हणजे सुधारक, जे अत्यंत महत्वाचं, जे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असतं. सुधारक कोणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकर. 1887 केसरीचा राजीनामा दिला. टिळक आणि आगरकर, एक केसरी आणि एक मराठा, हे वृत्तपत्र चालवायचे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, केसरी कोणत्या भाषेत होतं आणि मराठा कोणत्या भाषेत होतं? कधी सुरू झालेलं होतं? केसरीचे संपादक कोण होते? मराठाचे संपादक कोण होते? आणि टिळक आगरकर यांच्या वादाचा मुद्दा काय होता? एका शब्दात सांगा मला. कोणाला कोणती सुधारणा आधी पाहिजे होती? तुम्ही म्हणाल सर इतके प्रश्न आम्हाला विचारतायत, याचे उत्तर तुम्ही कधी देणार? आम्हाला येत नसतील तर मित्रांनो, आपली ही सामान्य ज्ञानाची लेक्चर सिरीज चालू आहे. याच्या आधी सुद्धा अनेक लेक्चर झालेले आहेत. क्रमिक पुस्तकावरील विविध 11वीचा इतिहास पूर्ण लेक्चर आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. अनेक जणांना PDF सुद्धा मी पुरवतो आहे. ज्यांनी ई बुक्स आपले घेतले त्यांना त्यासोबत ती PDF देतो आहे मी. ज्यांचे मेसेज येत आहेत, तुम्हाला लागत असेल तुम्ही खाली हे करा, खाली आपलं लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर भेटेल, त्यावर मेसेज करा. तुम्हाला 11वीचा इतिहासाची PDF भेटून जाईल. जुन्या इतिहासाची म्हणतोय, नवीन इतिहास नाही. जुन्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास कव्हर केला आहे. ओके, मग ते उत्तर आधीच्या लेक्चरमध्ये झालेले आहेत. तुम्हाला परफेक्ट बनायचं असेल तर लेक्चर सिरीज पूर्ण बघावी लागेल. मग पुढचा मुद्दा येतो आपल्याला इथे सुधारक संदर्भात गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न माहीत आहे? जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहिलेले समाज सुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर. का पाहिली होती माहीत आहे? जरा शोधा, वाचा, अभ्यास करा. अभ्यास करावा लागतो, खूप सारं वाचावं लागतं. केसरीचा राजीनामा दिला 87 मध्ये. 1880 मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्यवाद याचा पुरस्कार करत यांनी सुधारक हे वृत्तपत्र स्थापन केलेलं आहे. 1888 आहे ते. 87 ला तिकडे राजीनामा आहे, इकडे 1888 ला स्थापना आहे. ओके, तर या बाबी इथे लक्षात घ्या. पुढे आपण जातो आहोत. इथे हाच मुद्दा खाली करून घेतो, नंतर आपण त्या साईडला जाऊ. पुढचा मुद्दा आहे निबंधमाला. मित्रांनो, निबंधमालेवर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकरांची आहे. 1854 मध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला लिहिली. हे मासिक होतं, पुण्यातून निघायचं. महात्मा फुले यांच्या कार्यावर टीका करणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर, हे म्हणजे अगाध व्यक्तिमत्व. यांना समाज सुधारणा नको होत्या, यांना पुरोगामी विचार नको होते विष्णू शास्त्री चिपळूणकरांना. मुद्दा लक्षात घ्या, पुस्तकामधील मुद्दे आहेत, एकही मनाने सांगत नाहीये मी. ओके, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे कोण म्हणून ओळखले जातात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मित्रांनो, बघितलंय आपण मराठी व्याकरणाच्या पुस्तकात, बघितलंय टेस्ट सिरीजमध्ये, बघितलंय जीकेच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण कव्हर करतोय, मराठी व्याकरणाच्या टेस्ट सिरीजमध्ये बरेच मुद्दे कव्हर करतोय. आणि तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद आपल्या ई बुक्सला आणि टेस्ट सिरीजला देतायत मित्रांनो, त्यासाठी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. जे नवीन मित्र आहेत त्यांनी खाली लिंक आहेत, तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात निश्चित, आणि खूप फायदा होईल तुम्हाला, याची हमी मी देतो. कारण की जीव तोडून मी स्वतः ते प्रश्न काढतो आहे. नवीन कल, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, MPSC असेल, तिघांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते पेपर्स डेव्हलप केले जात आहेत. तर आता या ठिकाणी आगरकर 1881 समाज प्रबोधन हा मुद्दा आपण पुन्हा घेऊ. थोडंसं मी वर जातो, आपण एक साईड घेतलेली आहे आपल्या नोट्सची. पुढे मित्रांनो इथे म्हणजे सुरुवातीचे मुद्दे आता म्हणू आपण. प्रभाकर हे साप्ताहिक. प्रभाकर बद्दल वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे आवडीचा विषय आहे हा, आयोगाचा असेल, मंडळांचा असेल. प्रभाकर कोणाचं होतं? भाऊ महाजन यांचं. 1840 ला सुरू केलं, साप्ताहिक होतं हे लक्षात ठेवा. पाश्चात्य शिक्षणाचे नवविचार मांडण्याचं काम प्रभाकर मध्ये केलेलं आहे भाऊ महाजन यांनी. यामधून मग लोकहितवादींनी शतपत्रे लिहिले. शतपत्रे, मित्रांनो एक प्रश्न आहे माझा तुम्हाला, शतपत्रामध्ये 100 पत्र होती का, की थोडीशी कमी जास्त होती? तरी त्यांना शतपत्र म्हटली जातात? मला उत्तर द्यायचं आहे. ओके, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय होतं? हे असे प्रश्न तयार झाले पाहिजेत. लोकहितवादींनी मराठीचे पाणिनी अशी उपमा कोणाला दिली? लोकहितवादींनी दिलेली उपमा आहे ती. सांगा कोणाला म्हटले लोकहितवादी? मराठीचे पाणिनी. पुढे भाऊ दाजी लाड
यांनी सुद्धा या प्रभाकरमधून सोके यांचे दोष अशा स्वरूपाची एक मालिका लिहिलेली आहे. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं, नवीन आहे हे. फार पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC सगळ्यांना माहीत पाहिजे. बरेचसे ते पोलीस भरतीवाले काय आहेत माहिती का, मला ते मेसेज येतात, ते म्हणतात सर आम्हाला इतकं डीप करायची गरज आहे का? मित्रांनो, जागे व्हा, जागे व्हा, उठा आणि अभ्यासाला लागा, पण असा वरवरचा अभ्यास करू नका. महापोर्टलचे पेपर बघा जरा जाऊन. पोलीस भरती सरळ सेवाले जे आहेत ना, त्यांनी महापोर्टलचे पेपर बघा. तुमचे पेपर या MPSC वाल्यांपेक्षा अवघड आहेत. आणि MPSC वाल्यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल डीपमध्ये. बघा मी कशा स्वरूपाच्या नोट्स काढल्या आहे, मी त्या तुम्हाला समजवतो, याचा अर्थ मी त्या समजून घेतल्या. त्याच्यातून तुम्ही डेव्हलप करा स्वतःमध्ये की अरे बाबा हा व्यक्ती, हा प्राणी कसा समजून घेतो, आम्हाला कोणत्या पद्धतीने समजवतो, त्या पद्धतीने तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ओके. भाऊ महाजन 1853 मध्ये धूमकेतू हे साप्ताहिक सुरू केले. त्यांनीच पुढे ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. भाऊ महाजन, नीट लक्षात ठेवा, भाऊ महाजन यांची ही प्रभाकर असेल, धूमकेतू असेल, ज्ञानदर्शन असेल, 3 पत्रके आहेत. प्रभाकर साप्ताहिक आहे, धूमकेतू साप्ताहिक आहे, ज्ञानदर्शन साप्ताहिक हे त्रैमासिक, हे ज्ञानदर्शन हे त्रैमासिक आहे. पुढे अरुणोदय. मित्रांनो, अरुणोदय का लक्षात ठेवायचं आपल्याला? कारण की ही बाब सर्वप्रथम बातमीदार कोणी नेमला, तर तो अरुणोदय या वृत्तपत्राने नेमला. 1866ला काशीनाथ विष्णू फडके यांनी अरुणोदय सुरू केले. आता हे बऱ्याच जणांना माहित नसतं, हे नवीन आहे, थोडंसं आपण लक्षात ठेवत नाही, परंतु लक्षात असलं पाहिजे. अरुणोदय, उदय झाला, कशाचा? बातमीदाराचा उदय झाला असं आपण म्हणूया. बातमीदाराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? MPSC वाले सरळ सेवेचे विद्यार्थ्यांनी सांगा, बातमीदारासाठी इंग्रजीमध्ये काय शब्द आहे? ओके. पुढे बातमी हा शब्द आलाय म्हणून 2 प्रश्न लहानशी इथे विचारतो. भारतामध्ये टीव्ही जे आहे, टेलिव्हिजन ज्याला म्हणतोय आपण, ती कधीपासून सुरू झाली? म्हणजे रंगीत टीव्ही ज्याला म्हणतो आपण, त्याचं कधी पहिलं ब्रॉडकास्टिंग झालं होतं? आणि दुसरं आकाशवाणी किंवा ऑल इंडिया रेडिओ याची सुरुवात भारतात कधीची आहे? मित्रांनो माहीत असलं पाहिजे. हे मुद्दे येतील, पुढे मागे येतील, याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी घेतलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टला जाऊन ते लेक्चर्स बघा जुने. पुढे दीनबंधू, हे फार महत्वाचं, फार म्हणजे फारच महत्वाचं. नीट नोटिंग करायला शिका, लक्षात ठेवायला शिका. दीनबंधू कधीच आहे? 1 जानेवारी 1877. कोणी सुरू केलं? कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर हे नाव फार महत्वाचं आहे, कारण ते महात्मा फुले यांच्याशी जोडल्या गेलेलं आहे. तुम्ही जर राज्यसेवेला वगैरे गेलेत तर मुख्यला महात्मा फुले यांच्यावर खूपच डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. मग तशा वेळेस तुम्हाला हे माहीत पाहिजे. आणि इथे खाली तर पोलीस भरती, सरळ सेवा, कंबाईनचे एक्झाम्स, इकडे तर हे येणारच आहेत, काही विषयच नाहीये. दीनबंधू भालेकर यांनी 1877 मध्ये पुण्याला, पुढे तेच दीनबंधू जे आहे 1890 मध्ये नाम लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे. मित्रांनो, नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण काय म्हणून ओळखतो? कशाचे जनक आहेत नारायण मेघाजी लोखंडे? सांगा बघू. यांनी मुंबईतून संपादन सुरू केले. या दीनबंधूचे कार्य काय आहे? दीनबंधूचं लोकशिक्षण व लोकजागृती हे कार्य आहे. दीनबंधू हे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र आहे, हे नीट लक्षात ठेवा. ओके. मला असं वाटतं लक्षात राहत असेल. दीनबंधू भालेकर, नाम लोखंडे, ओके, नामे लोखंडे आणि सत्यशोधक चळवळ थोडक्यात महात्मा फुलेंशी संबंधित आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. पुढे ज्ञानसिंधू आहे. 1842चं वीरेश्वर छत्रे, ख्रिश्चन धर्माचा प्रसार यांनी केलेला आहे. ओके, महत्वाचं ज्ञानसिंधू असेल, काही म्हणजे जे ख्रिश्चन धर्माशी संबंधित पत्रे आहेत, अशी त्याची एक वेगळी लिस्ट बनवली पाहिजे. पुढे सगळ्यात महत्वाचे पत्र ते म्हणजे हे आपले केसरी. आपण निबंधमाला पाहिलं, मात्र केसरी जे आहे हे केसरी याचं 1881 मध्ये आगरकर यांनी समाज प्रबोधनासाठी सुरू केलं. 1887 नंतर केसरीचे संपादक टिळक झालेले आहेत. टिळकांचे पुन्हा मराठा हे सुद्धा वृत्तपत्र होते जे इंग्रजीमधून, आणि आगरकरांनी संपादित केलेले केसरी हे मराठीमधून. आता माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, तो प्रश्न थोडासा याच्या आधीच्या अभ्यासावर असणार आहे. तो म्हणजे आगरकर सोडून गेल्यानंतर केसरीचे संपादकत्व कुणाकडे दिले होते टिळकांनी? हा प्रश्न आहे, तुमच्यासाठी आहे, उत्तर द्यायचं आहे. तर हा एक पहिला टप्पा आपण या ठिकाणी घेतला. पुढचा टप्पा आपल्याला बघायचा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे. इंग्रजी वृत्तपत्रे थोडक्यात, एकदम थोडक्यात, म्हणजे जे विचारल्या जाणार आहेत, विचारले गेलेले आहेत ते घेतोय. महाराष्ट्रामध्ये प्रारंभ झाला आहे 1789 ला बॉम्बे हेरॉल्डने. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये
बॉम्बे हेरॉल्ड हे पहिलं इंग्रजी वृत्तपत्र सुरू झालं 1789ला. पुढे 1790मध्ये बॉम्बे करिअर आहे, 1791मध्ये बॉम्बे गॅझेट आहे. ओके, म्हणजे तीनही वृत्तपत्रे, बॉम्बे हेरॉल्ड, करिअर आणि गॅझेट, तीनही वृत्तपत्रे 3 वर्षे 1789, 90 आणि 1791 एकामागे एक सुरू होत गेले. आणि पुढे पुढे 1832 मध्ये बॉम्बे टाइम्स, 1839 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि 1861, मित्रांनो हे फार महत्वाचं आहे, कारण की हा जो टाइम्स ऑफ इंडिया आहे हा आजही आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण की आपण आजही त्याला वाचल्या जातं. हा जो न्यूजपेपर आहे हा 3 वृत्तपत्रांपासून तयार झाला. एक म्हणजे बॉम्बे टाइम्स, दुसरं बॉम्बे स्टँडर्ड आणि तिसरा बॉम्बे टेलिग्राफ. याचे त्या ठिकाणी स्थापनकर्ते आहेत रॉबर्ट नाईट. आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे. रॉबर्ट नाईट यांच्यावर प्रश्न आलेला आहे. हे तोंडपाठच असलं पाहिजे. आता टाइम्स ऑफ इंडिया म्हटलं की रॉबर्ट नाईट तुम्हाला आठवले पाहिजेत. तर अशा पद्धतीने टाइम्स ऑफ इंडिया. पुढे वृत्तपत्रांना सार्वजनिक शाळा असे कोणी म्हटले? मित्रांनो हे कदाचित तुम्ही वाचलं नसेल, हे लक्षात ठेवा. सार्वजनिक शाळा म्हणजे एक समाजाला घडवणारी शाळा म्हणून म गो रानडे यांनी या ठिकाणी वृत्तपत्रांना सार्वजनिक शाळा म्हटलेलं आहे. थोडंसं नवीन आहे मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे. पुढचा मुद्दा येतो ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारले गेलेले आहेत. म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक कोण किंवा वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोण, अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. भारतामध्ये मुद्रण स्वातंत्र्य हे नाकारणारं कोण कोण होतं? एल्फिन्स्टन असेल, वेलस्ली असेल, मिंटो असेल, हे नाकारणाऱ्यांमध्ये जातात. त्याच्यानंतर स्वातंत्र्य देणारे कोण होते? तर बेंटिंक आणि मेटकॉप ज्यांना आपण म्हणतो. आता हे मेटकॉप जे आहे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे जनक आपण ज्यांना म्हणतो. पुढे बेंटिंक. मित्रांनो बेंटिंकवर तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सतीबंदी कायदा त्यांनी केला, कधी केला होता? भारतीय कोणते समाज सुधारक होते तो सतीबंदी कायदा करण्यामध्ये? आता सतीबंदी विचारलाय म्हणून लगेच तुम्हाला विधवा पुनर्विवाह कायदा जो मागील लेक्चरमध्ये आपण बघितला तो कायदा कधी झाला, कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला आणि भारतीय समाज सुधारक कोण जे बंगालमधून होते विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी कार्य केलं होतं फार मोठं. मुंबई प्रांतातही विधवा पुनर्विवाहावर कार्य करणारी एक महान व्यक्ती आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. बघूया तुम्हाला उत्तर देता येतात का. कधीचा आहे विधवा पुनर्विवाह कायदा? उत्तर द्यायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. पुढे आपण जाऊया. मित्रांनो उत्तर द्या. तुम्ही जितके जास्त उत्तर देणार तितकं मला वाटणार तुम्ही त्या लेक्चरमध्ये समाविष्ट झालेले आहात, तितका चांगला अभ्यास करणारे तुम्ही विद्यार्थी मित्र आहात. बऱ्याच जणांना येत असतं मात्र खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहत नाही. त्यामुळे मला वाटतं अरे यार उत्तरं दिल्या जात नाही याचा अर्थ यांना कळत नाही की काय. तुम्हाला कळतंय का मी शिकवलेलं? आधी तेही मला सांगत चला की काय स्पीड कमी आहे की जास्त आहे. आता हे बोलतोय ना, काही जणांना वाटलं अरे किती कमी स्पीडमध्ये बोलतायत, काही जणांना वाटेल अरे किती फास्ट बोलतायत. म्हणजे मला मध्यम मार्ग निवडावा लागतो. तुम्हाला मग ऑप्शन आहे ते वर कडाला इथे कोपऱ्यामध्ये 3 टिंबा असतात, तुम्ही त्याला कमी जास्त करून त्या ठिकाणी बघू शकतात निश्चितच. ओके, पुढे बघा. आता मेटकॉप यांनी सर्व बंधने दूर केली, परंतु नेमकं यांच्या विरुद्ध, मेटकॉपच्या विरुद्ध 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. मित्रांनो लॉर्ड लिटन यांनी भारतीय मुद्रण स्वातंत्र्यावर बंधन घातली. फार महत्वाचे असतात हा शब्द फार महत्वाचे असतात. आपण काय वाचत नाही, आपण मग घोळ होतो. मग एमपीएससी सारख्या ठिकाणी 4 विधानं जेव्हा येतात ना तेव्हा मग ते वाचता तुम्ही हा भारतीय शब्द नीट वाचलेला नसतो. फक्त मुद्रण स्वातंत्र्यावर बंधनं नाही आणली आहे, म्हणजे ब्रिटिशांचे जे काही वृत्तपत्र वगैरे होते त्यांना यांनी काही केलेलं नाही. फक्त भारतीय लोकांना, फक्त भारतीय जे वृत्तपत्र होते त्यांच्या मुद्रण स्वातंत्र्यावर बंधन आणले. मग काय केलं तर त्यांच्यामध्ये जे शासनाविरुद्ध लेखन करतील त्यांच्याकडून जामीन घेतला गेला किंवा त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली गेली आणि जर त्यांनी नियम मोडला तर मग ते पैसे जप्त करून घेण्यात येईल. अशा स्वरूपाचं हे अत्यंत घाणेरडं कृत्य तेव्हा ब्रिटिशांनी केलं. आणि हा मुद्दा आहे हा अँग्लो इंडियन वृत्तपत्रावर बंधने नव्हती. अँग्लो इंडियन म्हणजे काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो लोकसभेमध्ये किती जागा आहेत अँग्लो इंडियनसाठी? सध्या आहेत का रद्द केलंय आपण ते लेटेस्ट मधलं माहित आहे का तुम्हाला? ही अपडेट. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीसाठी किती जागा राखीव ठेवलेल्या आहेत आपण? सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं जे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे ते म्हणजे अँग्लो इंडियन कुणाला म्हणायचं? आई भारतीय असते की वडील भारतीय असतात? आई परकीय असते की वडील परकीय असतात? खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अत्यंत चांगल्या पद्धतीने उदाहरण देऊन ते सांगितलेलं आहे. ओके, पुढचा मुद्दा
शासनाकडून या ठिकाणी हे सगळं होतंय. त्याच्यानंतर 1878 नंतर 82 मध्ये पुन्हा रिपनने काही निर्बंध कमी करण्याचे प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे, तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा मित्रांनो, शेवटचा भाग याच्यातला आहे मित्रांनो, प्रमुख वृत्तपत्रे भारतातील. आणि हे लेक्चर बनवण्यामागे हे जे मटेरियल मी या ठिकाणी नोट्स काढल्या याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, हे लक्षात असू द्या. खूप सारे पुस्तकं, प्रश्नपत्रिका वाचलेले आहेत, सगळे मुद्दे कसे कव्हर होतील वृत्तपत्रासंदर्भातील हे बघितलेलं आहे. ओके, भारतातील प्रमुख वृत्तपत्रे याच्यावर सुद्धा सातत्याने प्रश्न आहेत. पहिलं वृत्तपत्र भारतातील बंगाल गॅजेट, याला बेंगॉल गॅजेट असंही आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं दिसतात. मात्र कधीचं 1870चं. कोणी सुरू केलं? जेम्स हिक्की यांनी सुरू केलं. कोणी? जेम्स हिक्की यांनी कलकत्त्याला सुरू केलं होतं आणि इंग्रजी वृत्तपत्र होतं. कोणतं? इंग्रजी वृत्तपत्र आहे, हे नीट लक्षात ठेवा. 1870चं. पुढे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार. मित्रांनो प्रश्न विचारलाय अखबार. संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र आहेत, राजाराम मोहन रॉय यांचं 1821चं. मिरात उल अखबार हे फारसी वृत्तपत्र आहे 1822चं. राजाराम मोहन रॉय यांना काय पदवी दिली हो आपण? काय म्हणतो आपण राजाराम मोहन रॉय यांनी? राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेले समाज कोणते, कोणत्या सभा स्थापन केल्या होत्या? राजाराम मोहन रॉय यांचे काही ग्रंथ इतर माहीत आहेत का तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे आपण जातो आहोत. राजाराम मोहन रॉयचे 2 वृत्तपत्र आपण पाहिली, अत्यंत परीक्षेभिमुख, म्हणजे भरपूर मोठी यादी माझ्याकडे होती, मात्र जे विचारले गेलेले आहेत पुन्हा पुन्हा असे वृत्तपत्र या ठिकाणी आहे. 1868 अमृत बझार पत्रिका मोतीलाल व शिशिर घोष यांचं आहे, कलकत्त्याला बंगालीमधील आहे. अमृत बझार पत्रिका हे बंगाली वृत्तपत्र होतं, हे नीट लक्षात ठेवा. घोष जे आहेत मोतीलाल घोष आणि शिशिर घोष यांनी सुरू केलं. पुढे हिंदू वृत्तपत्र, हिंदू 1878चं बी राघवाचार्य, मद्रासला सुरू झालेलं इंग्रजी वृत्तपत्र हिंदू. 1878 मद्रास. हिंदू म्हणलं की मद्रास लक्षात ठेवा. आजचं द हिंदू सुद्धा मद्रासहून प्रकाशित होतं, तोच त्याचा भाग हा आहे. इंडिया 1890 मध्ये इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? मित्रांनो दादाभाई नौरोजी यांचं वृत्तपत्र आहे इंडिया, इंग्रजीमधलं, मुंबईमध्ये निघालेलं. पुढे इंडियन सोशलिस्ट 1905 श्यामजी. बघा ऑल हिलाल हे वृत्तपत्र उर्दूमधील होतं, हे नीट लक्षात राहू द्या, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि मौलाना आझाद. मौलाना आझाद भारताच्या पहिल्या सरकारमध्ये होते, कोणत्या पदाचे मंत्री होते हे मला सांगायचं आहे. दुसरं, मौलाना आझाद हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्यावर म्हणजे ते विक्रम आहे त्यांचा एक, तो मला सांगा कोणत्या कालावधीमध्ये ते अध्यक्ष राहिलेले आहेत. पुढे मित्रांनो बॉम्बे क्रॉनिकल. बॉम्बे क्रॉनिकल 1913चे आहे. फिरोज शाह मेहता यांनी मुंबईला सुरू केलेलं इंग्रजी वृत्तपत्र बॉम्बे क्रॉनिकल. त्यानंतर पुढे आपण जातो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहीत आहेत, समाज सुधारकामधील एक महत्त्वाचं नाव, आणि यांच्यावर सातत्याने आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग यांचं मुकनायक 1920 म्हणजे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र लक्षात ठेवताना तुम्हाला त्या ठिकाणी सणावळ्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र तुम्हाला कालानुक्रमानुसार विचारले जातात की क्रमाने लावा, सगळ्यात आधी नंतर नंतर. संस्था सुद्धा तसेच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्था कोणत्या आहेत, कोणकोणत्या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या किंवा वेगवेगळ्या समित्या त्यांनी स्थापन केल्या होत्या, पक्ष असेल ते कोणकोणते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुकनायक आहे 20चं, बहिष्कृत भारत आहे 27चं. मित्रांनो आणखी एक यांच्या काळातली एक महत्वाची घटना आहे चौदार तळे सत्याग्रह. हा एक महत्वाचा आणि पुढचा मुद्दा म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह. मला सांगायचं आहे चौदार तळे सत्याग्रह कधीचा आणि कोठे झाला होता, पुढे काळाराम मंदिर सत्याग्रह कधी आणि कोठे झाला होता, महत्वाचे प्रश्न आहेत. बहिष्कृत भारत आपण बघतो आहे 27 सालचं, जनता 1930चं आणि प्रबुद्ध भारत 1956 मुंबईचं. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी उल्लेख आहे म्हणून विचारतो. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे केली होती? त्यांनी आपलं धर्मांतर कधी केलं, कोणत्या ठिकाणी केलं, कोणत्या तारखेला केलं, माहीत असलं पाहिजे, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे काही वृत्तपत्र आपल्याला बघायचे आहे, या साईडचे आपले राहिले होते, ते म्हणजे बॉम्बे समाचार. फैंजी यांनी सुरू केलं. मुंबईचं गुजराती वृत्तपत्र. रास्त गोपतार, बघा हे विचारलं गेलेलं आहे, दादाभाई नौरोजी यांचं रास्त गोपतार.
दादाभाई नौरोजींचा तुम्हाला तो आर्थिक याचा सिद्धांत माहीत असला पाहिजे, लुटीचा. त्याला काय नावं आहे, काय म्हणतात, कधी मांडला होता दादाभाई नौरोजी, कोणकोणत्या याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसच्या, माहीत आहे का, कधीच्या, कोणत्या, माहीत असलं पाहिजे. पुढे सोमप्रकाश आहे 1859चं, ईश्वरचंद्र विद्यासागर. मित्रांनो, मी तुम्हाला वर एक प्रश्न विचारला होता की विधवा विवाह कायदा जो आहे त्याच्यासाठी, विधवा पुनर्विवाह कायदा ज्याला म्हणतो आपण, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं नाव त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. त्यांनी फार मोठं कार्य केलं. डलहौसीच्या काळात तो कायदा झाला. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बंगदर्शन, 1873चं वृत्तपत्र, बंकिमचंद्र चटर्जी आपण कशासाठी ओळखतो बरोबर? हे एक मोठं नाव आहे, इतर कुठेतरी तुम्ही वाचलेलं असणार आहे. यांनी काय लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चटर्जी? ऑप्शनमध्ये खाली कमेंटमध्ये उत्तर द्या. पुढे आहे दिनमित्र, 1842चं हे वृत्तपत्र, महाराष्ट्रातील आहे. मुकुंदराव पाटील, याला या राज्यसभेला विचारला गेलेला प्रश्न आहे. उद्या इकडे खाली कंबाईन असेल, पोलीस भरती सरळ सेवेकडे येईल. इंडियन ओपिनियन. मित्रांनो, आता महात्मा गांधीजी, आपल्याला माहीत आहे महात्मा गांधीजींचे वृत्तपत्र विचारले जातात, माहीत असले पाहिजे. इंडियन ओपिनियन आहे 1903चं, हे दक्षिण आफ्रिकेला सुरू केलं इंग्रजी वृत्तपत्र. पुढे यंग इंडिया, नंतर नवजीवन, नंतर हरिजन. महात्मा गांधीजींची वृत्तपत्र 4 लक्षात ठेवा. कोणकोणती? इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन. पुढे वंदे मातरम 1909, कोणाचं? लाला हरदयाळ आणि श्यामजी कृष्ण वर्मा. पॅरिस या ठिकाणी. मित्रांनो, यांनी एक अत्यंत महत्त्वाची संघटना स्थापन केली होती. लाला हरदयाळ आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. कोणती संघटना आहे ती? सांगा बरं, उत्तर द्या. एक महत्त्वाची संघटना आहे, तेच वृत्तपत्र सुद्धा त्यांचं होतं आणखी एका नावाने. सांगा. पुढे ॲनी बेझंट, डॉक्टर ॲनी बेझंट, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ, महत्त्वाची संस्था. मित्रांनो, यांनी कलकत्ता या ठिकाणी कॉलेजही सुरू केलं. त्याचं नाव काय विचारलेला आहे प्रश्न. ॲनी बेझंट यांनी एक चळवळ सुरू केली होती हे आपलं लोकमान्य टिळकांसोबत. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. कोणती चळवळ आहे ती? म्हणजे टिळकांनी महाराष्ट्रात सुरू केली. यांनी एका ठिकाणी दक्षिण भारतामध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नावही माहीत असलं पाहिजे तुम्हाला, त्या ठिकाणी सुरू केलेली चळवळ आहे. ती चळवळ कोणती, कोणत्या नावाने, कोणत्या ठिकाणी सुरू केली? पुढे आहे इंडिपेंडंट, मोतीलाल नेहरू यांचं वृत्तपत्र. मोतीलाल नेहरू यांचा नेहरू रिपोर्ट कधीचा आहे? कधीचा आहे नेहरू रिपोर्ट? मला सांगायचं आहे. आणि कशासाठी होता तो नेहरू रिपोर्ट? माहीत आहे का? वाचलेला आहे का? वाचत चला. सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि अशीच ही लेक्चर सिरीज पुढे कंटिन्यू करायची असेल तर खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन मिळेल, त्याच्या बाजूला घंटीचं बटन मिळेल, ते त्या ठिकाणी क्लिक करा आणि व्हिडिओज बघत राहा. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.